नमस्कार मंडळी, मी द्वीप कचरेकर आणि आज नवरात्रीचा 6वा दिवस आहे. म्हणून मी आज देवळात जात होतो, पण पाऊस तर खूपच पडत होता आणि हा आमचा अशक्य सुंदर असा रोड वरचा. मग मी छत्री घेतली आणि देवळात गेलो, कारण आज पूजा होती. मग मंडप घातलेले, पाऊस होता, मग खूप गळत होता. मग आधी पाया पडलो देवळात जाऊन. मग पूजेला सुरुवात झाली होती. मालक्या मुंबईतनं आला होता सकाळीच. मग पूजेला बसला आल्या मग नंतर पूजा सुरू झाली. मग पूजा आटपली. मग मी पण पाय पडून घेतलं, कारण खूपच गर्दी होती, मला लाईन लागली होती. मग मी बाहेर गेलो. मग मंडपातून पाणी गळत होतं, कारण पाऊस काय थांबत नव्हता. मग सगळे छत्र्या घेऊनच उभे होते खाली, पण पाणी पण खूप साचलं होतं. मग नंतर देवळात गेलो, कारण महाप्रसाद होता. मग टोप वगैरे आणले. मग मी भात काढून दिला टोपातून. नंतर सगळे वाढत होते. मग मी पण थांबलेलो, कारण भूक लागली होती. मग ऋषीबाईच्या बाजूला जागा झाली, मग लगत बसून घेतला मी पण. मग पार्थ व्हायला आमच्या ब्लॉगमध्ये येत होतं, ऋषीबाईला पण. मग त्यांना घेतलं. मग नंतर मी पण जेवायला घेतलं, कारण मला पण भूक लागली होती खूप. मग नंतर हे सगळे आतमध्येच पाकशाळेत जेवायला बसले, कारण पापड कमी पडत होते. मग नंतर मी घरी गेलो आणि रात्री डायरेक्ट आरतीलाच गेलो. मग दावेली खाल्ली, आरती आटपल्यावर आणि भजनाला गेलो परत. मग भजन वगैरे आटपलं. भजन आटपल्यावर परत आरती झाली एकदा. मग आरती सुरू झाली तर हे ते काही उठत नव्हते. मग नंतर आम्ही बाहेर उभे होतो सगळे पोरं, म्हणजे सगळेच बाहेर आले, कारण पाय दुखायला लागले बसून असं. मग आमचे पाय फुल गरम झाले होते, कारण उद्या जाणार होते. मग पेटलेलेच. मग नंतर आम्ही आत येऊन बसलो, खुर्च्या वगैरे पुसलेल्या, कारण पावसानं भिजलेल्या खूप. आणि आत नंतर मी घरी गेलो. मग आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तुम्हाला आवडलं असेल लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.